बळीदर्गा जलकुंभ परिसरात दगडफेक झाल्याची घटना रात्री 11:15च्या सुमारास घडली। परिसरात गर्दी जमून काहीसा तणाव निर्माण झाला होता। पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नितीन जाधव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी फौज फाट्यासह दाखल झाले। एकाच ताब्यात घेतले आहे। परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास अचानक बळीदर्गा जलकुंभ परिसरातून दगडफेक होत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले। त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले। तत्पूर्वी दगडफेक झाल्याचे वृत्त संपूर्ण जुने नाशिक परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। प्राथमिक चौकशीत काही नशेबाज मद्यसेवन करत होते। त्यांच्यात आपसात वाद निर्माण झाला। त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली। काही दगड रहिवासी परिसरात आल्याने दगडफेक झाल्याची अफवा संपूर्णतः पसरली। परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली। दगडफेक झाल्याची अफवा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। त्यांनी जमलेल्या जमावास परतण्याची विनंती केल्याने संपूर्ण जमाव आपापल्या घरी परतला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी बळीदर्गासह परिसरात शीघ्र कृती दलासह अन्य पोलीस पथकांचा कडेकोट बंदोबस्त लावून बँकिंग करण्यात आली। एकाच ताब्यात घेण्यात आले असून अन्य संशयितांचा पोलीस शोध घेत असल्याचे सांगण्यात आले। घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस उपायुक्तसह अन्य वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। कुणीही अफवा पसरवू नये, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान शहर खतीब हिसामुद्दीन खतीब यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली। नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।